हॅलो 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 हॅलो. चलो लेट्स प्ले. सामन्याला होते सुरुवात. सागर आणि सचिन आलेत. मुकेश गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू बॅटची आतली काढा घेऊन मागे निघून गेलाय आणि पुन्हा एकदा नो बॉल. दत्तगुरु कादवण संघाची खराब सुरुवात मुकेश सोंडकरच्या माध्यमातून आणि सचिन स्वतः संघ मालक पुढे येतात, लीड करतायत आणि धावा बनवतात. टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. हो हो, काय बात, क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली फिल्डिंग आणि इथे 2 धावा धावून पुन्हा एकदा कंप्लीट होताना दिसतात. बघा आता बहुतांश असे संघ आहेत त्यांना मात्र आता आपला विचार करावा लागणार आहे. कशा प्रकारचा खेळ करावा, कशा प्रकारचा नाही, कोणत्या प्रकारच्या खेळाने तुम्ही इथे तुमचं असे जीवन. ओ, अमोलच्या 2 पायांच्या मधून खूप मोठं भगदाड ओपन होत आणि चेंडू सरळ निघून गेला सीमारेखा पार. चौकार. पूर्णपणे शोल्डर डाऊन आहेत ते दत्तगुरु कादवनचे, कारण आता धावा खोऱ्यानं येत आहेत आणि सचिन खुश असेल या फलंदाजीने. धापलकरची धावा 22 झालेत. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी आहे. नो बॉल, नो बॉल पंचांनी घोषित केला आणि एक धाव धावून सुद्धा कंप्लीट केली जाते. शेवटचा अंतिम चेंडू आता शिल्लक. हो हो, आणि यावेळेला कॅच कॅच विकेट. सचिन बाद. चोवीस झालेत. 1 ओव्हर झाली आहे. फलंदाजचं नाव रोशन आलाय. ठीक आहे. पहिलं षटक संपलं. 24 धावा. नवीन गोलंदाज अमोल. अमोल गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि पहिला चेंडू हा खूप चांगल्या रीतीने हाताळलाय. बघा या षटकामध्ये जर का आता एकही मोठा फटका नाही आला, एकही अतिरिक्त धाव नाही आली, तर मात्र चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला बघेल तो. ओ हो हो, दत्तगुरु कादवांचा संघ, परंतु तसं होत नाहीये. वाईट चोरपणे एक धाव आली आहे. ओ, पुन्हा एकदा टाकला कुठे, गेला कुठे, आता टाकावा तरी कुठे असा प्रश्न पडलाय. हलका स्पिन, पायाने लढण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. 30. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग चांगली. अमोलने जितक्या वेगात बॉल नाही पकडला तितक्या वेगाने स्टंप उडवलाय आणि तो स्टंप मात्र आता दाबावा लागणार आहे. लाठवण पंचक्रोशी प्रीमियर लीग. बघा मंदनगड तालुक्यामध्ये तब्बल 108 ते 110 गावं आहेत आणि क्रिकेट खूप मोठं आहे. म्हणजे
एप्रिल मे मध्ये इकडे स्थानिक पातळीवरती खूप ओव्हरांच्या टुर्नामेंट होतात आणि उर्वरित मुंबई शहर उपनगर आणि त्या ठिकाणी होणाऱ्या त्या स्पर्धा 3 धाबा एकंदरीत कोणती किती उंची गाठली आहे याची सुद्धा मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. त्या अगोदर धावपलकावरती धाबा 33 धाबा धावपलकावरती आहेत. अमोलचा हा चेंडू खूप चांगला ऑफ कटर क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, फेकी करतोय, तोपर्यंत फक्त 1 धाव. 34. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. सागर नो बॉल डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. नो नाही आहे ना, ओरडला कोण? नो नाही, नो नाही आहे. 4 फक्त आहेत. 38. 38. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू वाढवला होता तोपर्यंत 1 धाव येते. बघा तुषार सुतार आलाय. अंधारामध्ये त्याचा परफॉर्मन्स काय आहे याच्यावरती लक्ष देऊ नका. ओव्हरमध्ये खूप मोठा स्टार आहे तुषार. हुशार सुतार आम्ही त्याला म्हणतो. दरवेळेला ज्यावेळेला आमचा संपर्क येतो. लाटून पंचक्रोशी प्रीमियर लीग आपण बघत आहात आणि त्यामध्ये हा चालू असलेला सामना उद्याचा दिवस कोणासाठी. डाऊन द विकेट समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू आमच्या समालोचन कक्ष समोर येतोय. चौकारासाठी 4 धावा. इथे 30, 40, 50 धावा नॉर्मल झाल्यात. ज्याने ज्याने पहिली बॅटिंग केली त्याने ही धावांची लयलूट केले असं आपण बघितलंय आणि त्यानंतर जो चेसिंगला येतो त्याला मात्र त्या गोष्टी जमत नाहीत. आता या वेळेला ऑफ ड्राईव्हचा फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा पार. चौकार. 47 धावा धावपल करते. 3 चेंडूचा अजून एक खेळणं शिल्लक आहे आणि यावेळेला फ्लाइटेड डिलिव्हरी होती. सागर मोहामध्ये पडला आणि तो मोहा आवरताना आलेला नाहीये आणि स्वतःचा जो काही कंट्रोल आहे तो त्याने गमावला आहे आणि मैदानाबाहेर जावं लागतंय. गॉन. फलंदाजाचं नाव सांगा प्लीज. आदित्य. पुन्हा एकदा परंतु यावेळेला झेल टिपलाय. अखेरकार झेल टिपलाय आणि फलंदाज बाद झालाय. धावपलक 47 वरती थांबलेला आहे आणि शेवटचा आणि अंतिम आता चेंडू बाकी आहे. चला या फलंदाज लवकर. आता बॅट्समनला बोलवत होतो परंतु इथे बॅटर आली आहे. आर्या मैदानाच्या आतमध्ये येते. बघा बॅट्समन आणि बॅटर याच्यामधला फरक मी तुम्हाला नक्कीच आवर्जून सांगेल. का बॅट्समन बोलतात त्याच्यापुढे मॅन लागलं असतं आणि ते म्हणजे पुल्लिंग होतं. आणि ज्या वेळेला महिलांचं क्रिकेट किंवा त्यांचा प्राईज सांगणी करायची वेळ यायची त्यावेळेला बोललं जायचं की बॅट्समन, पण ती महिला असल्या कारणाने तो शब्द योग्य नव्हता म्हणूनच एक कॉमन वर्ड तिथे देण्यात आला. त्याचं नाव होतं बॅटर. इथे फलंदाज काही करू शकलेली नाहीये आणि 48 लक्ष ठेवण्यात आलंय ते दत्तगुरु कादवण या संघासमोर. आता या 48चा पाठलाग होईल का? ह्या 48 जावा म्हणजे आजच्या दिवसाचा पहिला सामना 48चा आपण बघितला होता त्याचा पाठलाग झाला नव्हता. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. यापुढे होणारा सामना स्वर्गीय आर.डी. साळके सर वर्सेस कृष्णाई ट्रेडर्स. यापुढील होणारा सामना स्वर्गीय आर.डी. साळके सर वर्सेस कृष्णाई ट्रेडर्स. दोन्ही संघांनी ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. चला मुकेश आणि तुषार ही जोडी मैदानाच्या दिशेने आलेली आहे. सचिन गोलंदाजी मार्कवरती स्वतः संघ मालक आहेत सचिन पेडणेकर आणि
बघूयात ते कशा प्रकारे गोलंदाजी करतायत, कारण त्याला बचाव करायचा आहे 48चा मुकेश सोंडकर. आता बघूयात त्या 48 धावांचा पाठलाग कसं करतायत. हो हो, बातून बाहेर वळणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू डॉट. बॉलर सचिन आणि यानंतर दुसरा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. मिडविकेटच्या रिझर्व मध्ये जातो चेंडू, सीमारेखा पार, चौकार. चौकार आला आणि या चौकाराने सांगितलं की आम्ही मॅच मध्ये पूर्णपणे आपली जान झोकणार आणि आम्ही आमच्या अस्तित्वासाठी लढणार. मागे निघून झालेला हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडू मला वाटतंय तिथे अडलेला नाहीये. पुन्हा एकदा चौकार मुकेश सोंडकरच्या बॅट मधून. चला टॉस साठी यायचं आहे सर. आरडी चाळके, स्वर्गीय आरडी चाळके सर आणि कृष्णा ट्रेडर्स, चला लवकरात लवकर या. पुन्हा एकदा चौकार. डॉट बॉल आहे का? चौका आहे. चला चौकार आहे. चला संतोषजी मोरे, आपण टॉस करण्यासाठी यायचंय. पुन्हा एकदा मागे नशिबाचा चौकार मिळेल का? चेंडू सुद्धा तिथे डान्स करायला लागलाय आणि असं असताना मुकेशने 2 धावा चोरल्यात. 2 धावा चोरल्यात. फक्त 2 धावा या चेंडूवरती येतील आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे जाऊन थांबलंय. चौथा धावा धावफलक करते. आताचे रन नाही आहेत का? बरोबर 12. 5 बॉल 12 आणि यावेळेला मुकेशने समोरच्या दिशेने मारण्याचं साहस केलं. फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती दत्तगुरु कादवन. निखिल नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. सागर गोलंदाजी मार्क वरती आहे. बघा सागरने टोपी काढली तर तुषार आणि सागर मध्ये काही फरक दिसणार नाही तुम्हाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आर्या तिथे आहे. खूप चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आर्याचं बघायला मिळालं. एक धाव्याने स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली. 48 म्हणजे अजूनही 36 आणि 35 धावांची गरज आहे. 35 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. म्हणजे किती चौकार मारायचे आहेत याचा आता प्लॅनिंग करावं लागणार. टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू अडवला गेला. सचिन स्वतः आलेत. बघा जर का एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल तर बाकीच्या वरती अवलंबून न राहता स्वतःला पुढे यावं लागतं, तर तुम्हाला ती गोष्ट दिसते. ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका आणि बॉर्डरलाईनच्या बाहेर जातोय चेंडू. फलंदाज बाद. तुषारला मैदान सोडावं लागतंय. आयान नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. बघूयात आयान कशा प्रकारचा खेळ करतो. ओहो, पुन्हा एकदा षटकार. समजायला मार्ग नाहीये की इथे मारायला दिलं जातंय की हे मुद्दाम मारलं जातंय, कारण चेंडू जसा आला तसा बॉर्डरलाईनच्या बाहेर जातोय. पार्थ येतोय. आयान बाद आणि आता त्याची जागा घेण्यासाठी पार्थ. आणि ही मॅच असं वाटत होतं पहिल्या षटकामध्ये की ऑन राहते की काय दत्तगुरु कादवनसाठी, परंतु आता त्या सुद्धा आशा सर्व मावळल्या जात आहेत. आणि पुन्हा एकदा एक ऑफ कटर चेंडू हळुवार पद्धतीने हाताळत असताना निर्धाव चेंडू सांगता होतीये पार्थ कदम. लक्ष्मणच्या बाहेर जाणारा चेंडू हा वाईड आहे असं पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे का तिथे? नाही. पुन्हा एकदा पार्थने चौकार लगावलाय. षटक संपले दुसरं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती टीम दत्तगुरु कादवन. कृष्णाई ट्रेडर्सने टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. 6 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज आहे. कृष्णाई ट्रेडर्स या मॅच नंतर लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची.
रोशन. यावेळेला आडव्या बॅटने केलेला हा चेंडू पकडला गेलाय. सचिन मला वाटतं पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आले आणि फेकी करते, तोपर्यंत कोणती धाव नाही. आता हा सामना सुद्धा औपचारिकतेच्या दिशेने जातोय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चौकार. मगाशी पार्थने त्याच्या पप्पांना सांगितलं की मी 4 चौकार मारले, आता हे 2 ऍड करायला सांगितलं 6 मारलेत म्हणून. मॅच कुठे गेली माहित नाही, परंतु या चौकारांची गिनती मात्र केली जाते. असो, रोशनवरती हा केला हल्ला. दत्तगुरु कादवांसाठी थोडीशी अडचण आता वाढते. आतमध्ये येणार चेंडू निर्धाव. ड्राईव्ह केलं होतं चेंडूला. बॅटची एज घेऊन गलीमधून ट्रॅव्हल होते, तोपर्यंत एक धाव. आणि अशा प्रकारे आता मला वाटतंय हा सामना